महाविकास आघाडीचे मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वागेरे पाटील यांनी मंगळवार दिनांक 23 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरला। यावेळी आदित्य ठाकरेंनी संजोग वागेरेंच्या कानात तुम्ही फक्त अर्ज भरा, अर्ज भरताना त्यात चूक होऊ देऊ नका, तुम्हाला निवडून आणायची जबाबदारी जनतेने घेतली आहे, मावळ मतदारसंघाने घेतली आहे असे सांगितले आणि विजयी होणार असल्याचा विश्वास दिला। वागेरे यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे। महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजपच्या अनेक नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा कट होता, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता। यावरच प्रत्युत्तर देत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे मोठा गौप्यस्फोट केला आहे। एकनाथ शिंदे यांचे कॅशचे गोडाऊन सापडले होते, गोडाऊनवर इन्कम टॅक्सची धाड पडली होती, असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलाय। सोबत येत आहे की आत टाकू असेही त्यांना धमकावण्यात आले, तेव्हा ते रडत होते असा दावाही आदित्य ठाकरे यांनी केला। गेली 2 वर्षे अवकाळी पाऊस दुष्काळ झाले, त्यावेळी एकतरी गद्दार मंत्री शेताच्या बांधावर आला का? मदत मिळाली का? मी खोटे बोलतोय का? सध्याचे केंद्रातील आणि राज्यातील सरकार पुढची 5 वर्षे परवडणार आहे का? शेतकरी दिल्लीकडे आंदोलन घेऊन निघाले होते, तेव्हा भाजप सरकारने लाट्या चालवल्या, गोळीबार केला। अशा भाजपला तुम्ही मतदान करणार का? युवा वर्गानेच सांगावे। गेली 5 वर्षे तुम्ही पाहिलेली आहेत। कोरोनामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी आणि सरकारने कसे कार्य केले हे प्रकर्षाने दिसत होते, पण या सरकारने इथले प्रकल्प घालवले। वेदांता फॉस्कॉन प्रकल्प जाऊ नये म्हणून मी स्वतः आंदोलन केले। तो प्रकल्प इथं झाला असता तर आपल्याला नोकऱ्या मिळाल्या असत्या का? प्रकल्प, वर्ल्ड कप मॅच हे सगळं गुजरातला पळवले। ठराविक राज्याचा विकास, इतर राज्यांची राख आणि गुजरात मध्ये रांगोळी, अशी राख रांगोळी ह्या सरकारने केली आहे। महिला ही आपल्या पाठीशी आहेत। उद्धव ठाकरेंवर या महिलांचा खूप विश्वास आहे। तुम्ही सांगा, आताच्या सरकारमध्ये तुम्हाला सुरक्षित वाटते का? महिलांवर अन्याय करणाऱ्या नेत्यांना पद देतात, गुंड नेत्यांसोबत बाळगत आहेत, मंत्रालयात येऊन रील्स करतात। बिल्किस बानोवर भयानक बलात्कार झाला, त्यातील आरोपींना प्रचारावेळी गुजरात सरकारने बाहेर काढलं। आज ते प्रचार करतात, मुळात बलात्कार करणाऱ्यांना फाशी व्हायला। मात्र इथं काय घडतंय? बिल्किस बानो अत्याचार प्रकरणातील आरोपींना बाहेर काढून त्यांचा जय जयकार केला। अशा भाजपला आपण मतदान करणार का, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी भरसभेत जनतेला विचारलाय। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पुणे। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।